नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मानसरामजी पडोळे कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा। आज आपण भारतीय अर्थव्यवस्था BA भाग 3 सेमिस्टर 5 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 1 मधील लोकसंख्या या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। तर कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशातील नैसर्गिक साधने व मानवी संसाधने या दोन घटकांवर अवलंबून असतो, परंतु आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत नैसर्गिक साधनापेक्षा मानवी संसाधनांना विशेष महत्त्व दिले जाते। त्याचे कारण असे की नैसर्गिक संसाधने निर्जीव व निष्क्रिय असतात, तर मानवी संसाधने सजीव व सक्रिय असतात। उत्पादनाच्या विविध निष्क्रिय साधनांना एकत्रित आणून त्यायोगे अर्थोत्पादन करण्याचे कार्य मानवी श्रमाद्वारे केले जाते। म्हणून कोणत्याही देशातील मानवी संसाधने ज्या प्रमाणात नैसर्गिक संसाधनांना राबवून घेतात, त्या प्रमाणात त्या देशाचा आर्थिक विकास होत असतो। जर एखादा देश नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असेल, परंतु त्या देशात नैसर्गिक साधनसामग्रीचा वापर करण्याकरिता पुरेसे मानवी श्रम उपलब्ध नसतील, तर ती नैसर्गिक साधनसामग्री निरुपयोगी पडून राहील। म्हणून कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासासाठी नैसर्गिक साधनसामग्री बरोबरच पुरेशी मानव श्रमशक्ती उपलब्ध असणे आवश्यक असते। मानवी श्रमशक्तीचा मुख्य स्रोत म्हणजे देशातील लोकसंख्या होय। तर आपण आता लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत पाहूया। तर लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतामध्ये देशाच्या आर्थिक विकासाचा लोकसंख्येच्या वाढीवर काय परिणाम होतो ते सांगितले आहे। या सिद्धांतानुसार जसा जसा देशाचा आर्थिक विकास होतो, तसा तसा जन्म व मृत्यूदरात बदल होऊन एकूण लोकसंख्येत बदल घडून येतो। होणारा हा बदल 3 अवस्थांमधून जात असतो। तर त्यातली पहिली जी अवस्था आहे ती म्हणजे प्रथम अवस्था। तर ही आर्थिक विकासापूर्वीची अवस्था असून ती अविकसित राष्ट्रामध्ये आढळून येते। या अवस्थेमध्ये जन्मदर व मृत्यूदर या दोहोंचे प्रमाण जास्त असते। जन्मदर जास्त असण्याची अनेक कारणे आहेत। उदाहरणार्थ अल्पवयात लग्न करण्याची सार्वत्रिक प्रथा, शिक्षणाचा अभाव, धार्मिक श्रद्धा, निकृष्ट राहणीमान, मुलांना ईश्वराची देणगी समजणे आणि कुटुंब नियोजनाचा अभाव इत्यादी। तर या अवस्थेत मृत्यूदरही फार जास्त असतो। मृत्यूदर जास्त असण्याची अनेक कारणे आहेत। उदाहरणार्थ सकस व पर्याप्त आहाराचा अभाव, दुष्काळाची स्थिती, साथीचे रोग, रोगराई व महामारी, वैद्यकीय सोयीचा अभाव इत्यादी। तर त्यामुळे प्रत्यक्ष लोकसंख्या वाढीचा दर हा फार कमी असतो। त्यानंतर आपण पाहूया दुसरी अवस्था। तर देशात आर्थिक विकासाला सुरुवात झाल्यानंतर ज्यावेळी देशाचा थोडाफार विकास झालेला असतो, त्यावेळी ही दुसरी अवस्था अस्तित्वात येते। यात अत्याधिक जन्मदर व घटता मृत्यूदर दिसून येतो। या काळात लोकसंख्येचा स्फोट झालेला आपणास दिसून येतो। त्यानंतर तिसरी अवस्था आपण अभ्यासू। तर या तिसऱ्या अवस्थेमध्ये आपल्याला म्हणता येईल की ज्यावेळी देशाचा पर्याप्त विकास झालेला असतो, तेव्हा ही अवस्था दिसून येते। यात घटता जन्मदर व घटता मृत्यूदर असतो। मर्यादित कुटुंबाची स्थिती यात असते, त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग जो आहे तो मंदावलेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर आपण पाहूया भारतातील लोकसंख्या वाढीची कारणे। तर 20व्या शतकात भारताची लोकसंख्या वेगाने वाढली आहे, हे आपणास माहीतच आहे। तर लोकसंख्या वाढीचा दर म्हणजे जन्मदर व मृत्यूदर यातील अंतर होय। भारतात एका बाजूने जन्मदर बराच जास्त आहे आणि त्यात घट जरी झालेली असली तरी ती घट सावकाश होत आहे। दुसऱ्या बाजूने मृत्यूदर वेगाने घटत आहे। स्पष्टता ज्या कारणामुळे अधिक जन्मदर अधिक आहे व मृत्यूदर घटता आहे, ती कारणे लोकसंख्या वाढीला जबाबदार आहेत
अशा प्रकारे भारताच्या लोकसंख्येतील वेगाने झालेल्या वाढीस जबाबदार असलेल्या कारणाचे अध्ययन पुढील 2 गटामध्ये आपण करू। तर त्यामध्ये पहिला गट आहे अधिक जन्मदर। तर यामध्ये पहिला मुद्दा आहे बालविवाह। तर भारतात बालविवाहाची प्रथा ही बरीच प्राचीन आणि पुरातन अशी प्रथा आपणास दिसून येते। पूर्वी मुलामुलीचे विवाह लहान वयात केले जात होते। या प्रथेचे हळूहळू निर्मूलन होत आहे, परंतु अजूनही काही प्रदेशात ही प्रथा आपणास अस्तित्वात असलेली दिसून येते। त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे एकत्र कुटुंब। तर भारतात अनेक वर्षापासून एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात आहे। एकत्र कुटुंब पद्धतीत कुटुंबात जन्म घेणाऱ्या शिशूच्या संगोपनाची व आर्थिक जबाबदारी एकट्या जन्मदाता पालकावर पडत नाही। त्यामुळे शिशूला जन्म देणाऱ्या पालकांना ही जबाबदारी फारशी जाणवत नाही। त्यामुळे असे मातापिता नवीन शिशूच्या जन्मावर नियंत्रण घालण्याचा प्रयत्न कधीच करत नाही। फलतः जे आहे कुटुंबात जन्म घेणाऱ्या अपत्यांची संख्या जास्त राहून जन्मदर बराच अधिक दिसून येतो। त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो आहे विवाहाची सक्ती। तर भारतीय समाजात विवाह अनिवार्य मानला जातो। ज्या व्यक्ती अविवाहित राहतात त्यांचा तिरस्कार व उपेक्षा केली जाते व अशा लोकांची समाजात प्रतिष्ठा कमी होते। त्यामुळे आपली समाजातील प्रतिष्ठा जपण्यासाठी भारतीय समाजातील स्त्रियांना अनिवार्यपणे विवाह करावाच लागतो। विवाहाची परिणिती स्वाभाविकपणे संतानोत्पत्तीमध्ये होत असते आणि हे एक आपल्याला लोकसंख्या वाढीच्या कारणामध्ये समाविष्ट करावे लागते। त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे धार्मिकता। तर विवाहित स्त्री पुरुषांना मुले असलीच पाहिजे अशी धार्मिक समजूत भारतीय समाजात विशेषतः हिंदू समाजात आढळून येते। मुले नसलेल्या स्त्रियांना व पुरुषांना समाजात हीन लेखले जाते व अशा स्त्रिया व पुरुष समाजाच्या टीकेला पात्र ठरतात। शिवाय कुटुंबात पुत्र जन्माशिवाय पितरांचा उद्धार नाही। तसेच काही धर्मीय संतती निरोधक साधनाचा उपाय करणे निषिद्ध मानतात। अशा समजुतीमुळे भारतीय समाजातील कुटुंबे शिशु जन्मावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्नच करीत नाही आणि त्यामुळे जे आहे लोकसंख्या वाढीस प्रोत्साहन मिळत असते। त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे हवामान। तर भारतीय हवामान उष्ण व कोरडे असल्यामुळे भारतीय स्त्री पुरुषामध्ये प्रजोत्पादनासाठी आवश्यक परिपक्वता लवकरच प्राप्त होते। लवकर परिपक्वता प्राप्त झाल्यामुळे विवाह, विशेषतः स्त्रियांचे विवाह लवकर पार पाडले जातात। शिवाय उष्ण हवामानामुळे स्त्रियांचा व पुरुषांचा प्रजनन काळ देखील लांब असतो। त्यामुळे एका परिवारात जन्म घेणाऱ्या शिशूची संख्या जास्त राहून जन्मदर जास्त असतो। त्यानंतर सहावा जो मुद्दा आहे तो म्हणजे दारिद्र्य। तर भारतात निर्धनतेमुळे देखील जन्मदर बराच जास्त असलेला आपणास दिसून येतो। साधारणतः असे दिसून येते की दरिद्री कुटुंबात अधिक शिशु जन्म घेतात व अशा दरिद्री कुटुंबाचा आकार मोठा असतो। शिवाय अशा दरिद्री कुटुंबांना मनोरंजनाची वैकल्पिक साधने उपलब्ध नसतात। त्यामुळेच विवाह व प्रजनन या बाबतीत ते सतर्क राहू शकत नाही। त्यानंतर सातवा जो मुद्दा आहे तो आहे अशिक्षितपणा। तर भारतात साक्षरतेचे प्रमाण बरेच कमी आहे आणि स्त्रियांमध्ये प्रमाण त्याहून कमी असलेले आपणास दिसून येते। अशिक्षितपणामुळे लोक अंधविश्वासू बनले आहेत। त्यांच्यात दूरदृष्टीचा अभाव असून कुटुंबाच्या आकाराच्या बाबतीत ते उदासीन दिसून येतात। त्यानंतर आठवा जो मुद्दा आहे तो म्हणजे निम्न जीवनमान। तर सर्वसामान्य भारतीयाच्या राहणीमानाची पातळी इतकी खाली असते की कुटुंब वाढले तरी त्यांना फारशी काळजी वाटत नाही। कुटुंबात जन्म घेणारी मुले लहान वयात अर्थार्जन करू लागतात। त्यामुळे कुटुंबातील बालकांची संख्या वाढल्याने कुटुंबातील अर्थार्जन करणाऱ्याची संख्या वाढते। त्यामुळे अशा लोकांना कुटुंबातील एका अतिरिक्त शिशूचा जन्म हा संकटकारक वाटत नाही। त्यानंतर नववा जो मुद्दा आहे तो म्हणजे सरकारी धोरण।
तर स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांचे लोकसंख्याविषयक कोणतेही धोरण नव्हते. लोकसंख्येच्या समस्येची त्यांनी दखल घेतलेली आढळत नाही. एक प्रकारे ब्रिटिश सरकार या प्रश्नासंबंधी आपल्याला उदासीन दिसतात. तर लोकसंख्या नियंत्रणासंबंधी समुचित धोरणाचा अभाव देखील जास्त जन्मदराला कारणीभूत होता. त्यानंतर शेवटचा जो कारण आहे तो म्हणजे नियोजनाचा अभाव. तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर योजना काळात भारत सरकारने लोकसंख्येच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या कार्यक्रमाविषयी लोकांमध्ये उदासीनता दिसून येते. विशेषतः ग्रामीण क्षेत्रात या कार्यक्रमाला लोकांचा पुरेसा प्रतिसाद प्राप्त न झाल्यामुळे जन्मदरात फारशी घट होऊ शकली नाही. त्यानंतर आपण गट नंबर 2मध्ये मृत्यू दरात घट होण्याची कारणे. तर पहिला कारण आहे दुष्काळाचे निवारण. तर 1921 नंतर दुष्काळाचे प्रभावीपणे नियंत्रण करणे शक्य झाले. हे नियंत्रण पुढील कारणामुळे करता आले. शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या सोयी वाढल्या. अन्नोत्पादनात वाढ झाली. दुष्काळी भागात अन्न पुरवठा करण्यासाठी वाहतुकीच्या साधनामध्ये वाढ झाली. या कारणांनी दुष्काळाचे नियंत्रण करणे शक्य झाल्यामुळे दुष्काळात मोठ्या प्रमाणात होणारी जीवहानी कमी होऊन मृत्यूदर हा घटलेला आपणास दिसून येतो. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे साथीच्या रोगावर नियंत्रण. तर भारतात प्लेग, कॉलरा, इन्फ्लुएन्झा, मलेरिया, देवी इत्यादी साथीच्या रोगामुळे मोठ्या प्रमाणावर जीवहानी होत असे. 1921 नंतर या साथीच्या रोगावर प्रभावी नियंत्रण प्रस्थापित करणे शक्य झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारे मृत्यू कमी होऊन भारतातील मृत्यूचे प्रमाण कमी झाले. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आरोग्य सोयी. तर स्वातंत्र्योत्तर काळात भारतात ग्रामीण क्षेत्रात देखील आरोग्यविषयक सोयीचा विस्तार झाला आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यामुळे लोकांना आपल्या राहत्या ठिकाणापासून जवळच स्वास्थ्य सेवा उपलब्ध झालेल्या आपणास दिसून येतात. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रसूतीच्या सोयी. तर स्वातंत्र्योत्तर काळात प्रसूतीसंबंधी अद्ययावत सोयी उपलब्ध झाल्या आहेत. प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात सोयी उपलब्ध झाल्यामुळे प्रसूतीमुळे होणाऱ्या स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण हे बरेच घटलेले आहे. त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे सरासरी आयुर्मानात वाढ. तर एकंदरीतपणे स्वातंत्र्योत्तर काळात उपलब्ध झालेल्या आरोग्यविषयक सोयी, आहारात सुधारणा यामुळे भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात वाढ झालेली आहे. तर वरील कारणामुळे भारतात जन्मदर जास्त राहून मृत्यूदर घटला. परिणामतः लोकसंख्या वेगाने वाढली. परंतु या व्यतिरिक्त भारताची 1947मध्ये फाळणी होऊन एकूण लोकसंख्येपैकी 81% लोकसंख्या भारताच्या वाटेला आली आणि पाकिस्तान व बांगलादेशातून तसेच इतर देशातून देखील मोठ्या प्रमाणावर निर्वासित भारतात आले. या निर्वासितांच्या आगमनामुळे देखील भारताची लोकसंख्या वाढलेली आपणास दिसून येते. त्यानंतर आपण अभ्यासू लोकसंख्या वाढीचे परिणाम काय आहेत. तर लोकसंख्या वाढीचे जे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेत झाले आहेत त्या परिणामाचे मुख्यतः 2 गटात वर्गीकरण करण्यात येते. त्यातला पहिला गट आर्थिक परिणाम आणि दुसरा गट सामाजिक परिणाम. तर ह्या 2 गटाच्या अंतर्गत येणारे मुद्दे आपण यात अभ्यासू. तर सर्वात प्रथम आर्थिक परिणामामध्ये आपण पहिला मुद्दा जो आहे तो आहे बेकारीत वाढ. तर भारताची लोकसंख्या वेगाने वाढल्यामुळे बेकारीची जी समस्या आहे ती निर्माण झालेली आहे. वस्तुतः आर्थिक नियोजनाच्या काळात बेकारीची समस्या सोडवण्यावर भर देण्यात आला आहे. सर्व पंचवार्षिक योजनांमध्ये रोजगार वाढीवर भर देण्यात आला आहे. परंतु एकंदर आर्थिक विकासाच्या मंद गतीमुळे रोजगारी निर्माण करण्याचे लक्ष्य प्राप्त अजूनपर्यंत झालेले दिसून येत नाही. त्यामुळे बेरोजगारांच्या संख्येत भर पडत आहे. शिवाय ग्रामीण क्षेत्रात अर्धबेकारी व सुप्त बेकारीची समस्या ही सुद्धा अधिक गंभीर दिसून येते. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे शेतीवर
भार, तर भारतातील वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीवरील लोकसंख्येचा भार वाढत आहे. देशातील शेतजमिनीचा अधिकांश भाग देशातील लोकसंख्येची अन्नाची गरज भागविण्यासाठी, अन्नधान्याच्या उत्पादनासाठी वापरला जात आहे. अजूनही शेतजमिनीचा 70% भाग अन्नधान्याच्या उत्पादनासाठी वापरला जात आहे. त्यामुळे व्यापारी शेतमालाचे उत्पादन देशात वेगाने वाढले नाही. शिवाय लोकसंख्या वेगाने वाढत असताना कृषीयोग्य भूमीचे क्षेत्रफळ जवळजवळ स्थिर आहे. त्यामुळे कृषीयोग्य भूमीची प्रति व्यक्ती उपलब्धता घटत आहे. तसेच ग्रामीण क्षेत्रात भूमीच्या विभाजनाची व अपखंडनाची समस्या जी आहे ती निर्माण झालेली आहे. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे जीवनमानात घट. तर भारतात लोकसंख्या वेगाने वाढलेली असली तरी आवश्यक उपभोग्य वस्तूचे उत्पादन त्या वेगाने वाढले नाही. परिणामतः प्रति व्यक्ती उपभोग घसरून लोकांचे जीवनमान जे आहे ते घसरत आहे. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे भांडवल निर्मितीवर परिणाम. तर भारतात लोकसंख्या वेगाने वाढली आहे, त्या मानाने राष्ट्रीय उत्पन्नात कमी प्रमाणात वाढ झाली आहे. लोकसंख्या वेगाने वाढून राष्ट्रीय उत्पन्न कमी दराने वाढल्यामुळे बचत कमी झाली आहे. भांडवल निर्मिती मुख्यतः अंतर्गत बचतीवर अवलंबून असते. अंतर्गत बचत कमी झाल्यामुळे गुंतवणुकीचे प्रमाण कमी होऊन भांडवल निर्मितीचा दर जो आहे तो कमी झाला आहे. त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे अकार्यक्षम लोकसंख्येमध्ये वाढ. तर 0 ते 14 वयोगटातील व 60 वर्षावरील लोकांचा समावेश हा अकार्यक्षम लोकसंख्येमध्ये केला जातो आणि 15 ते 60 वयोगटातील लोकसंख्येला कार्यशील लोकसंख्या असे आपण म्हणतो. तर अकार्यशील लोकसंख्या अनुत्पादक स्वरूपाची असते, कारण ती उत्पादन कार्यात भाग घेत नाही. परंतु कार्यशील लोकसंख्या उत्पादक असते, कारण ती उत्पादन कार्यात भाग घेत असते. भारतात लोकसंख्या वेगाने वाढली आहे, त्याबरोबर लोकसंख्येतील अकार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे उत्पादनक्षम नसलेल्या लोकांचा भार जो आहे तो वाढत आहे. त्यानंतर 6वा जो मुद्दा आहे तो म्हणजे किंमत वाढ. तर भारतात किमतीच्या पातळीमधील शीघ्र वाढीला इतर कारणाबरोबरच लोकसंख्येतील वेगाने होणारी वाढ देखील कारणीभूत आहे. लोकसंख्या वेगाने वाढल्यामुळे उपभोग्य वस्तूची मागणी वाढून त्यांच्या किमती वाढल्या आहेत. तसेच उपभोग्य वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवली वस्तूच्या किमती देखील वाढल्या आहेत. उपभोग्य वस्तूच्या किमती वाढल्याने सामान्य किमतीची पातळी जी आहे ती वाढलेली आहे. त्यानंतर 7वा जो मुद्दा आहे तो म्हणजे दरडोई उत्पन्नात घट. तर आर्थिक विकासाबरोबर भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात व दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे. परंतु नियोजन काळात ज्या दराने राष्ट्रीय उत्पन्न वाढले त्यापेक्षा कमी दराने दरडोई उत्पन्नात वाढ झालेली दिसून येते, कारण या काळात देशातील लोकसंख्या वेगाने वाढली आहे. लोकसंख्या वेगाने वाढल्यामुळे लोकांच्या जीवनमानात गुणात्मक सुधारणा झालेली आपल्यास दिसून येत नाही. त्यानंतर 8वा जो मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक सोयींची कमतरता. तर नियोजन काळात सरकारने लोकांसाठी स्वास्थ्य व शिक्षण या सोयी निर्माण करण्यावर भर दिला आहे. ग्रामीण क्षेत्रात इस्पितळे, शाळा, महाविद्यालये स्थापन झाली आहेत. परंतु लोकसंख्या वेगाने वाढल्यामुळे या सोयी लोकसंख्येला अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे अनेक लोकांना योग्य स्वास्थ्यविषयक सेवा उपलब्ध होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांना शाळा किंवा महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळविताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यानंतर आपण ब गटाचा अभ्यास करू. तर ब गटामध्ये सामाजिक परिणामांतर्गत पहिला मुद्दा आहे असामाजिक प्रवृत्तीत वाढ. तर लोकसंख्या वेगाने वाढल्यामुळे बेकारीची समस्या निर्माण झाली आहे. बेरोजगारांना काम उपलब्ध नसल्यामुळे असे बेरोजगार चोऱ्या, लूटमार, दरोडेखोरी, फसवणूक, अपहरण अशा गुन्ह्यामध्ये भाग घेऊ लागले आहेत व त्यामुळे
समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होऊन सामाजिक वातावरण जे आहे ते प्रदूषित झालेले आहे। त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रदूषणात वाढ। तर वाढलेल्या लोकसंख्येमुळे शहरात जागेची टंचाई निर्माण झाली आणि यामुळे जे आहे दाट लोकवस्त्या निर्माण झाल्या आहेत। या वस्त्यामधील वातावरण आरोग्यास हानिकारक असते। सर्वत्र घाण पसरलेली असते। सांडपाण्याचा निचरा योग्य रीतीने होऊ शकत नाही, त्यामुळे वायू आणि जल प्रदूषणाची समस्या जी आहे ती निर्माण होते। तर अशा प्रकारे जे आहे भारतीय अर्थव्यवस्थेवर लोकसंख्या वाढीचे आर्थिक व आणि सामाजिक परिणाम झालेले आहेत आणि या परिणामाची गंभीरता विचारात घेता या परिणामाची तीव्रता कमी करण्यासाठी लोकसंख्येचे प्रभावीपणे नियंत्रण करण्याची आहे ते आवश्यक झालेले आहे। त्यानंतर आपण भारतीय लोकसंख्येची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये इथं अभ्यासू। तर पहिलं वैशिष्ट्य आहे लोकसंख्येची घनता। तर एखाद्या देशातील प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रफळात राहणाऱ्या लोकांच्या संख्येवरून लोकसंख्येची घनता जी आहे ती निश्चित होते। देशाच्या एकूण लोकसंख्येला एकूण क्षेत्रफळाने भाग दिल्यास देशाची लोकसंख्येची घनता माहीत होते किंवा प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रफळात राहणाऱ्या लोकसंख्येला लोकसंख्येची घनता असे आपण म्हणतो। तर लोकसंख्येची घनता ही शेतजमिनीची सुपीकता, हवामान, पाऊस, भौगोलिक परिस्थिती, पाणी पुरवठ्याच्या सोयी, दळणवळणाच्या सोयी व वाहतुकीच्या सोयी, तसेच शैक्षणिक वैद्यकीय सोयी, सेवा क्षेत्राचा विस्तार, उद्योग, औद्योगिक व व्यापारिक प्रगती, धार्मिक व ऐतिहासिक स्थळे इत्यादी विविध घटकावर जे आहे ते अवलंबून असते। तर भारतामध्ये जे आहे 2001 मध्ये 342 व्यक्ती व 2011 मध्ये 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटरपर्यंत जे आहे लोकसंख्येची घनता आपणास दिसून येते। त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण। तर देशाच्या एकूण लोकसंख्येत स्त्री पुरुषाचे प्रमाण किती आहे याला देखील लोकसंख्येच्या अध्ययनात महत्त्व आहे, कारण सामान्यतः स्त्रियाची श्रम करण्याची शक्ती कमी असते असे मानले जाते। भारतात स्त्री पुरुष प्रमाण संतुलित असल्याचे दिसून येत नाही। तर 1901 मध्ये 1000 पुरुषामागे स्त्रियांची संख्या जी आहे 972 एवढी होती, ती सन 2011 मध्ये 940 एवढी कमी झालेली आपणास दिसून येते। त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे ग्रामीण व शहरी लोकसंख्या। तर आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या अभ्यास करण्यासाठी देशातील किती लोकसंख्या ग्रामीण भागात राहते व किती लोकसंख्या शहरी भागात राहते हे पाहणे आवश्यक असते। ज्या देशातील बहुसंख्य लोक ग्रामीण भागात राहतात तो देश मागासलेला समजण्यात येतो, परंतु ग्रामीण लोकसंख्येचे शहरीकरण होत असेल तर मात्र ते आर्थिक विकासाचे गमक मानले जाते। चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे लोकसंख्येची व्यावसायिक विभागणी। तर देशाची लोकसंख्या विविध व्यवसायात किती प्रमाणात विभागली आहे हे विचारात घेतल्यास त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्वरूपाची व विकासाच्या पातळीची कल्पना येते। व्यावसायिक विभागणीच्या दृष्टीने व्यवसायाचे जे आहे 3 गटामध्ये वर्गीकरण करण्यात येते। पहिलं गट म्हणजे प्राथमिक क्षेत्र असते, दुसरं म्हणजे द्वितीय क्षेत्र आणि तिसरं म्हणजे तृतीय क्षेत्र। जर प्राथमिक क्षेत्रात जास्त लोकसंख्या कामाला असेल तर ते आर्थिक विकासाकरता चांगले लक्षण नाही। तर जास्तीत जास्त लोकसंख्या जर तृतीय क्षेत्रामध्ये काम करत असेल तर ते जे आहे विकासाचे चांगले लक्षण मानले जाते। पाचवा जो मुद्दा आहे तो आहे सरासरी आयुर्मान। जन्मास आलेला प्रत्येक व्यक्ती सरासरी किती वर्षे जगतो यावरून सरासरी आयुर्मान काढले जाते। सरासरी आयुर्मान राष्ट्राच्या प्रगतीचा स्तर दर्शवितो। भारताचे सरासरी आयुर्मान विकसित राष्ट्राच्या तुलनेत फार कमी असलेले आपणास दिसून येते। जर आपण 1911 ते 21 या काळाचा विचार केला तर पुरुषांचे सरासरी आयुर्मान आपल्याला 19.4
तर स्त्रियामध्ये ते 20.9 आणि सरासरीने जर एकूण पाहिले तर 20.2 आपणास दिसून येते। हेच जर इसवी सन 2011च्या कालावधीत आपण पाहिले तर सरासरी आयुर्मान पुरुषामध्ये 68.1%, स्त्रियामध्ये 69.5% आणि सरासरीने 68.8% असलेले आपणास दिसून येते। त्यानंतर 6वा जो मुद्दा आहे तो म्हणजे साक्षरतेचे प्रमाण। तर व्यक्तीला लिहिता आणि समजून वाचता येत असेल तर तिला आपण साक्षर म्हणतो। व्यक्तीला फक्त वाचता येत असेल आणि लिहिता येत नसेल तर तिला निरक्षर समजले जाते। मानवी जीवनात शिक्षणाचे महत्त्व जे आहे ते अनन्यसाधारण आहे। प्रत्येक व्यक्तीला स्वतःची प्रगती करण्यासाठी तसेच संपूर्ण समाजाची प्रगती होण्यासाठी शिक्षण अत्यंत आवश्यक असते। भारतात साक्षरतेचे प्रमाण 1901 मध्ये 5% होते, ते सन 2011 मध्ये 75.82% वाढलेले आपणास दिसून येते। तर अशा प्रकारे ही जे 6 मुद्दे आपण अभ्यासले ही भारतीय लोकसंख्येची वैशिष्ट्ये आहेत। त्यानंतर आपण अभ्यासू कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या अपयशाची कोणती कारणे होती। तर भारतात वाढत चालणारी लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी भारत सरकारने भारतात लोकसंख्या विषयक धोरण 1952 पासून कार्यान्वित केलेले आहे। स्थूलमानाने लोकसंख्येच्या वाढीचा दर कमी करून लोकसंख्येच्या गुणवत्तेत वाढ करणे हा योजना काळातील भारत सरकारच्या लोकसंख्या विषयक धोरणाचा उद्देश राहिलेला आहे। तर भारत सरकारने आपल्या ह्या धोरणाचे उद्दिष्ट ठरवून त्या उद्दिष्टानुसार जे आहे कुटुंब नियोजनाचे कार्य, तर भारत सरकारने ज्या वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनांमध्ये कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम राबवलेला होता त्या कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या अपयशाची कारणे काय होती, त्या अपयशाच्या कारणाची आपण इथं चर्चा करू। तर पहिलं कारण आहे जनतेची उदासीनता। तर सरकारने कुटुंब नियोजन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्याचा प्रचार माध्यमाद्वारे भरपूर प्रसार केला असला तरी जनतेच्या या कार्यक्रमाला पुरेसा प्रतिसाद प्राप्त झाला नाही। जनतेने अजूनही लोकसंख्या विस्फोटाची दखल घेतलेली दिसून येत नाही। त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे दुर्लक्ष। तर भारतात कुटुंब नियोजनाला 1952 पासून सुरुवात झालेली असली तरी याकडे नियोजनकारांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आपणास दिसून येते। त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे सहकार्याचा अभाव। तर कोणताही समाजातील प्रतिष्ठित आणि आदरणीय व्यक्तीच्या म्हणण्याला मान देतो। भारतात पुढारी, धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते हा कार्यक्रम स्वीकारण्यासाठी जनतेचे मन जे आहे ते वळवू शकले नाही। त्यामुळे जे आहे सरकारला कुटुंब नियोजन कार्यक्रमात पुरेसे सहकार्य मिळालेले नाही। त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो आहे प्रभावशून्य शस्त्रक्रिया। तर कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत ज्या नसबंदीच्या शस्त्रक्रिया पार पाडल्या त्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अयशस्वी ठरून प्रभावशून्य ठरलेल्या आपणास दिसून येतात। त्यानंतर 5वा जो मुद्दा आहे तो म्हणजे चळवळीचा अभाव। तर भारतात कुटुंब नियोजनाची चळवळ ही जनतेची चळवळ नसून सरकारची चळवळ बनली आहे। या उलट पाश्चात्य राष्ट्रात जे आहे कुटुंब नियोजनाला दैनंदिन जीवनातील एक बाब म्हणून स्वीकारले आहे। भारतात हा कार्यक्रम राबवण्यासाठी कधीकधी जनतेवर सक्ती करण्यात आली आहे। विशेषतः आणीबाणीच्या काळात ही गोष्ट प्रकर्षाने आढळून आली। त्यामुळे या कार्यक्रमाला व्यापक लोकप्रियता प्राप्त होऊ शकली नाही। आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे लोकांचा तटस्थपणा। तर कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाचे महत्त्व लोकांना पटावयास हवे व हा कार्यक्रम आपलाच आहे असे समजून लोकांनी हा कार्यक्रम स्वीकारला पाहिजे। परंतु हा कार्यक्रम म्हणजे फक्त कुटुंब नियोजनाची केंद्रे, डॉक्टर, नर्सेस असा संकुचित विचार लोक करतात। त्यातील स्वतःच्या भूमिकेचा त्यांना विसर पडतो। लोकांच्या या तटस्थ भूमिकेचा कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या यशस्वीतेवर जे आहे प्रतिकूल परिणाम झालेला आपणास दिसून येतो। तर अशा प्रकारे आपण जे आहे लोकसंख्या ह्या टॉपिकचा इथं अभ्यास केलेला आहे। धन्यवाद।